नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा. तर आज मी तुम्हाला पार्थिव शिवलिंगाचंच पूजा सांगणार आहे आणि त्याचा काय उपाय आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस पार्थिव शिवलिंगाची आपण वेगवेगळ्या प्रकारे पूजा करत असतो. म्हणजे कोणत्या प्रकारे पूजा केल्यानंतर कोणतं फळ मिळतं, कोणत्या पद्धतीने काय अर्पण केल्यानंतर जेव्हा आपण पार्थिव शिवलिंग करतो, कुंडीत करतो, बेलाच्या झाडाखाली करतो, मंदिरात करतो, मंदिराच्या आसपासच्या झाडाखाली करतो, त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फळ मिळत असतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपण ती पूजा करत असतो. आणि हाच उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे की अजून श्रावण महिना आहे, सुरू झालेला आहे, 8 दिवस झालेला आहे. तर अजून सुद्धा महिला पार्थिव शिवलिंग पूजन करू शकता. आणि तेही घरच्या घरी, आपल्या घरामध्ये जी पण काही कुंडी असेल, जे पण काही रोप असेल, ज्या कुंडीमध्ये जे पण काही एखादं रोप लावलेलं असेल, तर त्या कुंडीत सुद्धा आपल्याला ही पार्थिव शिवलिंग पूजन करायचे आहे. आणि ती कशी करायची, कधी करायची आणि त्याचं फळ काय मिळणार आहे, हे सगळं तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. म्हणजे तुमचं सगळं काही तुमच्या प्रश्नांची उत्तरे याच व्हिडिओमध्ये असतात. आता पार्थिव शिवलिंग पूजन मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत. बेलाच्या झाडाखाली करा किंवा आपल्या घरच्या घरी कुंडीत करा किंवा देवाजवळ करा. याचे वेगवेगळे आपल्याला फळ मिळत असतात. प्रत्येक पार्थिव शिवलिंग पूजन जर केलं तर ते कोणत्या पद्धतीने केल्यानंतर कोणतं फळ मिळतं हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरेच व्हिडिओ आलेले आहेत, तर त्यापैकीच हा एक व्हिडिओ आहे. तर आता हे पार्थिव शिवलिंग पूजन केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळणार आहे. तर आपलं आयुष्य जे आहे तर ते चमकून जाईल, आयुष्य बदलून जाईल. आणि खरंच विश्वास बसणार नाही, पण तुम्ही हे प्रॅक्टिकल करून बघा. प्रॅक्टिकल केल्यानंतरच तुम्हाला अनुभव मिळणार आहे. आणि केल्यानंतरच कुठलीही गोष्टीचा आपल्याला अनुभव येत असतो. त्याच्यामुळे ना, फक्त व्हिडिओ न बघता आपण प्रॅक्टिकल करून बघा. आणि खरंच हे इतकं छान मुहूर्त आहे, म्हणजेच श्रावण महिना आहे योगायोगाने, तर आपल्याला पार्थिव शिवलिंग पूजन करायचं आहे. तुम्ही मंदिरात केलेलं असेल ठीक आहे, तुम्ही घरी करताय ठीक आहे, सोमवारी करताय, प्रदोषच्या दिवशी करताय, अगदी छान, अतिउत्तम. पण हे तुम्हाला फक्त 15 दिवस करायचे. हा जो उपाय आहे, हे पार्थिव शिवलिंग पूजन तुम्हाला फक्त 15 दिवस करायचं आहे. 15 दिवसाच्या आत तुम्हाला इतका 100% रिझल्ट मिळणार आहे. फक्त तुम्ही करून बघा. आता ह्या पार्थिव शिवलिंगाने काय होणार आहे, आपल्या घरामध्ये जी पण काही निगेटिव्हिटी आहे तर ती निघून जाणार आहे. आपल्या आयुष्यामध्ये जे पण काही नकारात्मक आहे, म्हणजे जे दोष लागलेले आहेत तर ते निघून जाणार आहे. किंवा आपल्या आयुष्यामध्ये जे पण काही काम मार्गी लागत नाही तर ते काम मार्गी लागणार आहे. घरामध्ये लक्ष्मी येत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कारण आहे, ज्या घरामध्ये अगदीच लक्ष्मी, धन येणं कमी झालेलं आहे, दुकान चालत नाही, व्यापार चालत नाही, छोटा मोठा तुमचा बिझनेस आहे तर तो चालत नाही, त्यासाठी 100% प्रभावी हा उपाय आहे. तर तो कसा करायचा हे तुम्ही खरंच नक्की बघा आणि करून बघा. केल्यानंतर तुम्हाला अनुभव येणार आहे. तर याच्यासाठी फक्त आणि फक्त याच्यासाठी जर तुम्ही हा उपाय केला ना, तर इतकं 100% तुम्हाला याचं फळ मिळणार आहे. म्हणजे काय, आपल्या घरामध्ये खरंच कधी कधी असं होऊन जातं ना, का लक्ष्मी येत नाही, काही ना काही कारण होतं आणि लक्ष्मी येत नाही, आपोआप कटकट निर्माण होती. कटकट निर्माण झाली तर घरातलं वातावरण दूषित होऊन जातं. घरातलं वातावरण दूषित झालं, त्या घरात निगेटिव्हिटी असते. ज्या घरात निगेटिव्हिटी असते त्या घरातले मुलं सुद्धा ना अभ्यासात लक्ष लागत, ना महिलांचं कामात लक्ष लागत, ना पुरुषांचं बाहेर गोष्टीच्या कामामध्ये लक्ष लागत. इतके सारे प्रॉब्लेम उद्भवतात. मग त्या इतक्या साऱ्या प्रॉब्लेमला सगळ्यात जर महत्त्वाचं म्हणजे पार्थिव शिवलिंग पूजन केल्यानंतर आपले हे सगळे दोष, आपले हे सगळे प्रॉब्लेम, आर्थिक अडचण, जे काही मुलांचे प्रॉब्लेम असेल ते सगळे दूर होणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला अगदी खर्च न करता आपल्याला ही सेवा केल्याने काय हरकत आहे. आपण भरपूर खर्च करतो, ही पूजा कर, ती पूजा कर, त्याच्यापेक्षा आपण जर घरच्या घरी महिलांनी ही पूजा जर केली तर म्हणजे तुमचं सगळं काही निवारणार आहे. फक्त करून बघा. आणि श्रावण महिना आहे तर करून बघा. आणि असं काही नाही की तुम्ही श्रावण महिन्यातच करायचे आहे, तर तुम्ही इतर वेळेस जरी तुम्ही ही पूजा केली तरी चालणार आहे. फक्त तुम्ही लागोपाठ ही 15 दिवस पूजा करायची आहे.
खंड नका करू. आणि एखाद्या वेळेस खंड झाला तर ते चुकी काही मानू नका, मनात शंका काही आणू नका. एखादा 2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतो, त्याच्यामुळे ती काही मनात शंका आणायची नाही. तर चला उपाय आपण बघणार आहोत. पार्थिव शिवलिंग पूजन तुम्हाला प्रदोष काळात करायचं आहे, जे की 5 ते 7 या वेळेस तुम्हाला प्रदोष काळ मानला जातो आणि याच वेळेस तुम्हाला पार्थिव शिवलिंग पूजन करायचं आहे. आता घ्या, कुठलीही कुंडी घ्या, त्या कुंडीमध्ये फक्त शिवलिंग तयार करायचे, जलधारी करायची गरज नाही. बऱ्याच वेळेस महिला कमेंट करतात ताई कसं करायचं, काय करायचं. फक्त जर तुम्ही आता असं कुंडी आहे आणि त्या कुंडीतली माती फक्त असं उंच टोक जरी करून त्याची पूजा केली तरी तुम्हाला त्याचं फळ 100% मिळणार आहे. तुम्ही बिलकुल शंका घेऊ नका का नाही मग संपूर्ण आपल्याला जलाधारी वगैरे करायची का, अजिबात तसं नाही. तुम्ही फक्त शिवलिंग तयार करा आणि त्याच्यावर तुम्हाला जल अर्पण करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित झाल्यानंतरच तुम्हाला पूजा करायची आहे. पूजा आधीच सांगितलेलं आहे, परत सांगते, ताई सकाळी करू का, प्लीज अशा कमेंट करू नका. मी रिक्वेस्ट करते का प्रदोष काळात मी का पूजा करायला लावते. शिवलिंगाची पूजा मी पार्थिव शिवलिंग असो, महादेवाच्या मंदिरात जे पण काही उपाय असतील, दिवा प्रज्वलित करायला सांगते, तर ते मी का प्रदोष काळात सांगते त्याचं काही कारण आहे. मी खूप वेळेस व्हिडिओमध्ये सांगितलं, पण त्याच कमेंट येतात की ताई आम्हाला जॉब करायचा आहे, आम्ही सकाळी जाऊ का. कारण की संध्याकाळच्या वेळेस महादेवाच्या मंदिरात म्हणा, आपण जेव्हा शिवलिंगाचे पूजन करतो त्यावेळेस माता लक्ष्मी तिथे साक्षात बसलेली असते. आणि जी महिला जी व्यक्ती पार्थिव शिवलिंगाचे पूजन प्रदोष काळात करते त्या महिलेच्या म्हणजे मागोमाग लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. याचं हे एकमेव कारण आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट मी प्रत्येक वेळेस कळकळीने सांगत असते का कृपया करून असे कमेंट करू नका ताई दुपारी चालेल का, सकाळी चालेल का. हां, ज्या वेळेस मी तुम्हाला सांगता येईल त्यावेळेस मी असे पण उपाय सांगितलेले आहे की तुम्ही सकाळी केले तरी चालतील, दुपारी केले तरी चालतील अथवा संध्याकाळी केले तरी चालतील. असे सुद्धा मी उपाय सांगितलेले आहे. पण जे मी कळकळीने सांगते, मनापासून सांगते, आग्रहाने सांगते, तर तो उपाय तुम्ही त्याच वेळेस करायला पाहिजे. आणि हे पण पार्थिव शिवलिंग पूजन मी तुम्हाला सांगते तर ते प्रदोष काळात करायचं. म्हणजेच 5 ते 7 या वेळेस तुम्हाला प्रदोष काळात हे शिवलिंग पूजन करायचं आहे. आता शिवलिंग पूजन करून झाल्यानंतर आता असं शास्त्र आहे की ज्या हाताने आपण शिवलिंग पूजन करतो, शिवलिंग तयार करतो, मातीचं शिवलिंग ज्या वेळेस आपण आपल्या हाताने तयार करतो, आपल्या हातावर जे पण काही वाईट दोष असतील, आपल्या हातावर काही वाईट म्हणजे काही म्हणतो ना आपण आपल्या आयुष्यात काही वाईट लिहिलेलं असेल ते सगळं नाहीसं होतं. हे इतकं 100% नाही 100%च खरं आहे. तर तुम्ही हे फक्त पार्थिव शिवलिंग म्हणजे स्वतःच्या हाताने शिवलिंग तयार करून आपण ती पूजा करणार आहोत, तर याचं फळ आपल्याला नक्की मिळणार आहे. तर मग आता पार्थिव शिवलिंग पूजन केल्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, जो की शुद्ध गाईच्या तुपाचा असावा. नाहीच तर पर्याय नाही, मग तुम्ही तेलाचा लावला तरी चालणार आहे. धूपदीप लावून घ्यायचा आहे, जल अर्पण करायचे. तुमची जी पण काही साधी सोपी पूजा विधी आहे तर ती करून घ्यायची. आता उपाय आहे का, तर तुम्हाला काय करायचंय, ज्या घरात खरंच लक्ष्मीच नाही, धनच येत नाहीये, खूप आटापिटा खूप कष्ट चालू आहे तरी ते धन लक्ष्मी येत नाहीये, तर त्यांनी काय करायचंय, प्रत्येकाने जी व्यक्ती हा उपाय करणार आहे त्यांनी प्रत्येकाने करायचंय. पण सगळ्यात महत्वाचा जो प्रभावी उपाय मी तुम्हाला ह्या गोष्टीवर याच्यावर चालणार आहे, जो की आपल्या घरात धन येत नाही, लक्ष्मी येत नाही, आवक कमी झालेली आहे, त्यांनी तर आवर्जून करायला पाहिजे हे पार्थिव शिवलिंग पूजन. आणि ज्यावेळेस आपण ते जल अर्पण करतो आणि ते जल जेव्हा कुंडीत साचतं, आता तुम्ही म्हणाल ताई जल कसं काय हातात घ्यायचं, तर मग जेव्हा आपण जल अर्पण करू ना तर तेव्हा आपोआपच कुंडीमध्ये ते जल थोडंसं साचेल आणि लगेच थोडंसं चमच्याने काढून घ्या वाटीमध्ये आणि ते जल आपल्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. कुठे लावायचं आहे, मुख्य दरवाजावर आहे. परत एकदा सांगते, जेव्हा तुम्ही जल अर्पण कराल, पूजा विधी वगैरे करून घ्यायची, लगेचच्या लगेच ते पाणी काही एवढं मुरणार नाही, हळूहळू पाणी जल अर्पण करायचं आहे आपल्याला. आणि जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे आणि आपली प्रार्थना सांगायची आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही हा उपाय करताय, ही पूजा विधी करताय, तर ती तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे. आणि त्याच्यानंतर सगळं पूजा विधी झाल्यानंतर ते पाणी जेव्हा ते कुंडीत असेल तर ते आपण हाताने तर काही लगेच आपल्याला त्या कुंडीतलं पाणी काढता येणार नाही, तर मग ते काय करायचंय, एका छोट्याशा चमच्यामध्ये घ्यायचंय, वाटीत घेतलं नाही तरी चालेल, तात्पुरतं चमच्यात घ्यायचंय. आणि आपल्याला ही पूजा घरीच करायची, त्याच्यामुळे मंदिरातून यायचंय मग ते पाणी आपल्या घरी आणायचे असं काही नाही.
आपल्याला घरीच पूजा करायची आहे कुंडीमध्ये, तर त्या कुंडीमधलं चमचाभर पाणी काढून घ्यायचंय आणि ते पाणी हाताने आपल्या मुख्य दरवाज्यावर लावून द्यायचे, असं थोडंसं लावून द्यायचंय. त्याने आपल्या घरामध्ये जी पण काही निगेटिव्हिटी असते ती निघून जाते. आपल्या घरामध्ये जे पण काही आर्थिक अडचण आहे तर ती निघून जाते. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो का हे पण सांगते. ज्यावेळेस तुम्ही, आत्ताच सांगितलंय मी, आणि मी सांगायचा उद्देश काय आहे का, मी सांगून सुद्धा तुमच्या कमेंट येतात की ताई मग नाही जमत आहे. साहजिक आहे, मी पण त्यातूनच जाते, मी पण ड्युटी करते, काही वेळेस मला शक्य होत नाही. आता मी रोज जरी एक महादेवाच्या मंदिरात जात असले तर म्हणजे श्रावण महिना असून सुद्धा कधी कधी माझं जाणं शक्य होत नाही. मी पण तुमच्या भावना समजू शकते, तुमची वेळ समजू शकते, कारण की जी महिला जॉब करते ना तर तिची अत्यंत खरंच खूप धावपळ होते. घर, ड्युटी, देवाची सेवा हे सगळं इक्वल होऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी तुमचे प्रॉब्लेम समजू शकते, पण काही गोष्टींना पर्याय नसतो ताई. त्यामुळे ना काही गोष्टी त्या वेळेत करणेच योग्य असतं. त्याच्यामुळे तुम्हाला पार्थिव शिवलिंग पूजन हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते संध्याकाळीच तुम्हाला करायचं आहे. जेणेकरून आता पूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही घरात याल ना, त्यावेळेस तुमच्या मागोमाग लक्ष्मी आपल्या घरी येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही पूजा करायची आहे. आणि सगळे महत्त्वाचं म्हणजे तुम्ही श्रावण महिन्यात केलं तर पूजा वगैरे तशीच राहू द्या. थोड्या वेळाने आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींना पूजा करायला सांगा. आणि ही पूजा सकाळी तुमचं सगळं आवरून झाल्यानंतर, सगळं म्हणजे आपलं नित्यकर्म आवरून झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी शिवलिंग पूजन विसर्जन करायचं आहे. परत सांगते, तुम्ही म्हणाल ताई 15 मिनिटातच करायचं का? हा, इतर वेळेस तुम्हाला लगेच 15 मिनिटात करायचं आहे, पण ज्यावेळेस तुम्ही श्रावण महिन्यात करताय पार्थिव शिवलिंग पूजन, तर त्यावेळेस तुम्हाला अजून ती पूजा सकाळी विसर्जन करायचे आहे. बस एवढे डाऊट क्लिअर झालेले आहेत आता तुमचे. तर मग आता ही पूजा तुम्ही कोणी करू शकतं. आणि आता हो, तुम्ही म्हणताय आर्थिक अडचण आहे, मग पूजा केली आहे, आता आपल्या घरात धनलक्ष्मी सगळं काही नांदेल नाही. कष्टाला पर्याय नाही. जिथे कष्ट तिथे लक्ष्मी, जिथे यश तिथे म्हणजे जिथे कष्ट असतात प्रामाणिक तिथे यश गुडघे टेकवतच. यशाला पर्याय नाही, तिथे यश आवर्जून यावंच लागतं त्याला. कारण की देव सुद्धा बघत असतो, अरे आपण किती परीक्षा घेतो या व्यक्तीची, किती कष्ट करते ही व्यक्ती, तर आपल्याला यांच्या घरात जावंच लागणार आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं माझं, जेव्हा तुम्ही पूजा कराल काही काही गोष्टी राहून जातात तर कमेंटमध्ये तरी पण मी सांगत असते, सांगण्याचा प्रयत्न करते. तर ज्यावेळेस तुम्ही पूजा करून याल त्यावेळेस लगेच वाईट शब्द बोलू नका, अपशब्द बोलू नका. आणि आता खेड्यामध्ये वगैरे अशी सवय असते, म्हणजे मी एक सांगते बरं का, की पूजा झाली मग तुम्ही घरात आल्या, मग शेजारची व्यक्ती आली आहे आणि मग याचं त्याचं बोलताय, निगेटिव्ह बोलताय, तर तिथेच तुम्ही जी पण काही पूजा कराल, जे तुम्हाला फळ मिळणार असेल तर ती तिथेच संपून जाईल. ते तुमच्या पदरात पडणार नाही, हेही तितकंच सत्य आहे. ज्यावेळेस तुम्ही पूजा करता मंदिरात, जरी मी तुम्हाला सांगते मंदिरात तुम्ही जाताय, बायका जाताय, तुम्ही एवढी छान सागर संगीत पूजा करताय, येताना एखाद्याचं व्यक्तीचं नाव घेऊन तुम्ही जर वाईट निंदा करत असाल तर ती फळ तिथेच राहून जाणार, तुमच्या बरोबर येणार नाही. आणि हे काय माइंडमध्ये ठेवायचंय, ज्यावेळेस आपण मंदिरात जातोय, बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग पूजन करतोय, बेलाच्या झाडाखाली शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावतोय, तर त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या बरोबर असते. त्याच्यामुळे कोणाची निंदा करू नका, कोणाबद्दल वाईट अपशब्द काढू नका, जेणेकरून लक्ष्मी परत माघारी फिरायला वेळ लागत नाही. जेव्हा आपण आपल्या बरोबर माता लक्ष्मी असते आणि एखाद्याचं जर निंदा करत असू आपण, तर माता लक्ष्मी येईल का आपल्या घरी? अजिबात येऊ शकत नाही. त्याच्यामुळे ती मागच्या मागे निघून जाईल. त्याच्यामुळे मंदिरातून येताना सुद्धा सात्विक भाव ठेवा, शुद्ध मन ठेवा, जेणेकरून आपल्या बरोबर माता लक्ष्मी येते याचं भान ठेवा. मी कायम बेलाच्या झाडात आधी शिवलिंग मंदिरात पूजा करून घेते, नंतर बेलाच्या झाडाखाली जी पण काही पूजा असते ती करून घेते, दिवा प्रज्वलित जी माझी सेवा आहे तर ती मी करते. आणि निघायच्या वेळेस मी काय बोलते का, चला माता, म्हणजे त्यांचं स्वागताने, त्यांचा मान पान त्याच्याने मी बोलत असते. जेव्हा मी उठते तिथून आसन वगैरे माझं जागेवर ठेवते आणि जेव्हा निघायची वेळ येते तेव्हा बेलाच्या झाडाला नमस्कार करते आणि माता लक्ष्मीला मानाने म्हणते की चला माता लक्ष्मी, घरी निघते मी, तर माझ्याबरोबर तुम्ही पण चालावं, ही मी तुम्हाला विनंती करते. हे मी प्रत्येक वेळेस बोलत असते जेव्हा निघायची वेळ असते तेव्हा बेलाच्या झाडाखालून. आणि
कधीच आमच्या शेजारच्या मावशी असो किंवा काय असो वाईट बोलत नाही, कोणाबद्दलच वाईट बोलायचं नाही. का वाईट बोलायचं? आपण देवदेव करतोय, एकीकडे निंदा नालस्ती करतोय, ते फळ आपल्याला अजिबात मिळत नाही. म्हणून मी महिलांना आवर्जून सांगते, कारण की महिलांच्या तोंडून निघतं. आता घरात तुम्ही, आणि हे बोलायचं तात्पर्य काय, आता ताई म्हणतील काही की हे कशाला आम्हाला सांगताय, ते कशाला आम्हाला सांगताय. खरंच शास्त्र ते आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते. मी विनाकारण कुठली गोष्ट सांगत नाही. आता याच्या मागे पण शास्त्रच आहे. ज्या वेळेस तुम्ही मंदिरातून येताय, एखाद्याबद्दल निंदा करताय, माता लक्ष्मी आपल्याबरोबर कधीच येणार नाही, ती मागच्या पावली निघून जाईल. हे शास्त्र आहे. हे मनाने मी जोडत नाही, फक्त मी तुम्हाला कळकळीने सांगत असते. या चुका तुम्ही करू नका. आणि घरी जरी पार्थिव शिवलिंग पूजन करताय आणि घरात येत आहे, एखादी शेजारची स्त्री येते, काही मागायला येऊ, काही असो, आता शेवटी गरज पडती, वेळ पडती, आणि आपण ते मदतीला धावून जाणं हे आपलं पण कर्तव्य असतं. शेजार धर्म आपल्याला निभवावा लागतो. आणि मग काय करतं, एखादी स्त्री येते आपल्या घरामध्ये, किंवा मग बोलता बोलता याचा विषय निघेल, त्याचा विषय निघेल, त्याचा विषय निघेल, मग ते काय, एखादा शब्द आपल्या तोंडून वाईट निघून जातो, किंवा समोरची व्यक्ती वाईट जरी बोलत असतो तरी आपण हा हा करत असतो, त्याला सुद्धा दोष लागतो. त्याच्यामुळे चुकूनही पार्थिव शिवलिंग पूजन करताय, बेलाच्या झाडाखाली सेवा करताय, महादेवाच्या मंदिरात सेवा करताय, येताना घरी तुमच्याबरोबर मैत्रिणी आहेत, तर चुकूनही ही चूक करू नका. त्याचं फळ मिळणार नाही. मी परत एकदा सांगते, निंदा नालस्ती करू नका. ज्यावेळेस तुम्ही घरी पूजा करा, मंदिरातून या, बिलकुल पण कोणाबद्दल वाईट बोलू नका, जेणेकरून आपण जी पण काही पूजा करतोय त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही. त्याच्यामुळे जे पण काही पूजा करतोय तर त्याचं फळ आपल्याला मिळावं यासाठी शुद्ध मन ठेवा, महादेवांवर विश्वास ठेवा, आणि सेवा करत राहा. सेवा करा, अनुभव घ्या. झालेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.